नमस्कार मंडळी, मी अनुजा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण एकदम पारंपरिक ब्राह्मणी पद्धतीची मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत। पूर्वी लग्नाच्या पंक्तीत अगदी हमखास केला जाणारा हा सात्विक मसाले भात कसा करायचा याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कांदा लसूण विरहित असल्याने चातुर्मासात किंवा एरवी कोणत्या सणाला देवाच्या नैवेद्यासाठी आपण हा करू शकतो। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या एकदम टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात करण्यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे। तो आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यावर त्यातील सर्व पाणी काढून टाकावे व अशा प्रकारे एका ताटात पसरून ठेवूया। मी त्यात तोंडली आणि मटार म्हणजे ओला वाटाणा घालणार आहे। त्यासाठी तोंडल्याचे असे उभे 4 तुकडे करावे। तुकडे जास्त जाड न करता पातळ करावे म्हणजे शिजायला सोपे जातील। आता आपण मसाले भात करायला सुरुवात करूया। त्यासाठी पॅन खाली गॅस चालू करूया। पॅन तापलं की त्यात साधारण अर्धी वाटी तेल घालूया। तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालावे। आठ ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया। फोडणीत 1 ते 2 सुक्या मिरच्या घालाव्या। सुकी मिरची घालणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे मसाले भात छान खमंग होतो। सात ते 8 लवंगा घालूया। दालचिनीचे 4 तुकडे आणि 2 तमालपत्र घालूया। सर्व मसाले घातल्यावर एकदा परतून घेऊया। आता त्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया। सुकी मिरची घातली नसेल तर 1 चमचा लाल तिखट घालावे। खरं तर तिखट कमी जास्त आपल्या आवडीनुसार घालावं। अर्धी वाटी काजू तुकडा घालूया। आता त्यात ओला वाटाणा आणि तुकडे करून ठेवलेली तोंडली घालूया। व्यवस्थित परतून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून भाज्या थोड्या शिजू देऊया। हवे असल्यास तोंडली थोडी शिजली आहे का हे चेक करावे। आता त्यात 2 चमचे गोडा मसाला घालूया।
चवीनुसार मीठ घालूया। एक चमचा साखर घालूया। आता एकदा चांगले परतून घेऊया। मगाशी ताटात पसरून ठेवलेले तांदूळ आता चांगले कोरडे झाले आहेत, ते आपण त्यात मिक्स करूया। थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालूया। हा जुना तांदूळ असल्यामुळे शिजायला थोडं जास्त पाणी लागतं, त्यामुळे मी 1 वाटी तांदळाला 2.5 वाट्या पाणी असे प्रमाण घेतले आहे, म्हणजे एकूण 5 वाट्या पाणी तापत ठेवले। तुपामुळे मसाले भाताला खूपच छान चव येते, त्यामुळे त्यात आपण 1 चमचा तूप घालूया। थोडी उकळी येऊ लागली की त्यावर झाकण ठेवूया। साधारण 5 ते 7 मिनिटांनी आपला मसाले भात छान शिजला आहे। चमच्याने अगदी हलक्या हाताने आपण तो मोकळा करूया। अशा प्रकारे एकदम मोकळा पण तितकाच मऊ असा मसाले भात तयार झाला आहे। आहा, लगेच खावा असा मस्त त्याला सुवास येतोय। असा थोडा मोकळा करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून आपण तो अजून थोडा मुरू देऊया। त्यावर ताजं खवणलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। खाताना त्यावर तुपाची धार सोडावी आणि मस्त ताव मारावा। संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा आपण मसाले भात, त्याच्याबरोबर टोमॅटोचं सार, कोशिंबीर आणि पापड असा बेत करू शकतो। आजची मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक आणि शेअरही करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बी हॅपी अँड हेल्दी।